ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता मधुभाऊंच्या तोंडून पडलेल्या एका वाक्याने आणि मधुभाऊंनी दिलेल्या साक्षीनेच आता अर्जुन खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचणार आहे. हळूहळू घरातील सर्वांनाच सायली आणि प्रियाच्या वागण्यामध्ये थोडासा बदल जाणवत असतो. सायली अगदी प्रतिमेसारखीच वागत असते, त्यामुळे सर्वांचा संशय आता प्रियावरतीच जात असतो. त्याचवेळी अर्जुनचा सुद्धा संशय आता प्रियावरतीच गेलेला असतो आणि खरं सत्याचा उलगडा काय आहे आणि प्रतिमाची खरी मुलगी कोण आहे या सत्याचा शोध घेत असतानाच अर्जुन आता मधुभाऊंकडे जाणार आहे. आणि त्याचवेळी प्रियाच्या आणि सायलीच्या दोघांच्याही जन्मतारखेवरून अर्जुनला आता खऱ्या तन्वीच्या सत्याचा उलगडा होणार आहे. अखेर आता अर्जुनच सायलीची मदत कर खरी तन्वी कोण आहे या सत्याचा उलगडा सर्वांसमोर करणार आहे. तर आता या सत्याचा शोध घेत अर्जुन मधुभाऊंकडे कसा पोहोचणार आणि मधुभाऊ आता अर्जुनला प्रियाच्या विरोधात कोणते पुरावे देणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर इकडे कल्पना आणि विमल दोघेही बोलत असतात. तेव्हा सायली किचनमधून तिचं काम आटोपते आणि तिच्या रूममध्ये गेलेली असते. कल्पना आणि विमल दोघेही एकमेकांसोबत बोलायला लागतात. विमल कल्पनाला म्हणते की वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, परंतु मी प्रत्येक वेळी ज्यावेळेस तन्वीताई इथे आलेले असतात त्यांना पाहून मला ना त्यांचा कधी कधी खूप राग येतो, कारण प्रत्येक वेळी तन्वीताई इथे येतात आणि त्याचा सायलीताईंना खूप त्रास होतो. प्रत्येक वेळी तन्वीताई इथे आल्या की त्या काही ना काही असं करतात की ज्यामुळे सायलीताईंवरती पुन्हा जी चिडलेले असतात. मला असं वाटतं की आणि तुम्हालाही नाही का जाणवत की तन्वीताई अर्जुन आणि सायलीताई संसारामध्ये जास्तच लक्ष देत आहेत. म्हणजे असं फक्त माझं मत आहे, मला तुमच्या मनामध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करायचे नाही. तेव्हा कल्पना म्हणते हो ग, परंतु अर्जुन आणि तन्वी हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण आहेत आणि मी ज्यावेळेस सायलीसोबत तन्वीबद्दलचं काही बोलत असते तेव्हा सायलीने मला सांगितलेलं होतं की तन्वीचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. म्हणजे ती पटकन कोणासोबतही मिक्स होते, ती ना प्रत्येकाशी लगेचच तिची मैत्री होते आणि तन्वी प्रत्येक गोष्टीत जरा जास्त विचार असा करत नाही, परंतु सायली तशी खूप समजूतदार आहे. तेव्हा विमल म्हणते हो कल्पना वहिनी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा ना, तन्वीताई ज्या ज्या वेळेस येतात तेव्हा त्या अर्जुन दादाच्या खूप जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि अर्जुन दादाला सुद्धा ते आवडत नाही. त्यांच्यासाठी कॉफी करणं, त्यांना बोलणं करणं हे जे काही तन्वीताई करत असतात ते अर्जुन दादाला अजिबात आवडत नाही. परंतु या बाबतीत सायलीताईंचं काहीही म्हणणं नसतं किंवा सायलीताई यावरून कधीही तन्वीताईला बोललेल्या नाही. खरंच आपल्या तन्वीताईपेक्षा सायलीताईंना खूप मनाने समजूतदार तर आहेत, परंतु तशा खूप चांगल्या आहेत. हे सर्व काही बोलणं ऐकता चालू असतानाच तिकडे पूर्णाजीने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा पूर्णाई आता विमलवरती खूपच भडकते आणि कल्पना आणि विमलला म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं आहे की माझी तन्वी या घरात आली की सायलीला त्रास होतो, म्हणजे काय माझी तन्वी मुद्दाम सायलीला त्रास देते का? आणि तुम्हाला काय वाटतं की अर्जुन सायलीच्या नात्यामध्ये तन्वी संसारामध्ये जास्तच लुडबुड करते का? तेव्हा कल्पना म्हणते अहो पूर्णाई, तसं नाही, म्हणजे आम्ही बोलत होतो फक्त. तेव्हा पूर्णाई म्हणते कल्पना, जर तुला असं काही वाटत असेल तर एकच सांगते, अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न होणार होतं, परंतु ती सायलीमध्ये आली आणि सायलीसोबत अर्जुनने लग्न केल्यामुळे तन्वी तिच्यावरती आधी ती चिडलेली आहे. परंतु ते सर्व काही बाजूला ठेवून तन्वी प्रत्येक वेळी या घरात येते ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी आणि तुम्ही तिच्या पाठीमागे तिच्याबद्दल असले गैरसमज करून घेता. कल्पनाला पूर्णाई म्हणते जर तुला असंच वाटत असेल की तन्वी अर्जुन आणि सायलीचं नातं मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते तर या सर्वांचे पुरावे मला तू दे कल्पना. आता तू सिद्ध करून दाखव की तन्वी मुद्दाम इथे या सायलीला त्रास देण्यासाठी येते किंवा अर्जुन सोबत ती बोलते करते हे सर्व काही ती मुद्दाम करते ते असं म्हणून रागानेच तिथून निघून जाते. कल्पना तर डोक्यालाच हात लावते. पूर्णाईने हा काय विचित्र गैरसमज करून घेतला आहे असं म्हणते आणि कल्पना सुद्धा तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे सायली तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी सायली कोणत्या तरी गोष्टीचा जास्तच विचार करायला लागलेली असते. अर्जुन ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि तो सायलीला हाक सुद्धा मारतो, परंतु सायलीचं लक्षात नसतं. तेव्हा
अर्जुन परत एकदा सायलीला हाक मारायला लागतो. सायलीचं लक्ष नसल्यामुळे अर्जुन चुटकी वाजवतो तेव्हा सायली दचकते आणि अर्जुनकडे बघते. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढा कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात? तेव्हा सायली म्हणते, काही नाही सर, तुम्ही ऑफिसमधून आला आहात ना, मी तुमच्यासाठी कॉफी करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात. तेव्हा सायली आता बालपणीच्या सर्व काही आठवणी सांगायला लागते. ती म्हणते की मधुभाऊंसोबत मी ज्यावेळी आश्रमात आले होते तेव्हा माझी आणि प्रियाची खूप चांगली मैत्री होती. आम्ही एकत्र खेळायचो, बागडायचो, अभ्याससुद्धा एकत्र करायचो, एका अंथरुणामध्ये झोपायचो, एकाच ताटामध्ये जेवायचो. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो, मग एवढी चांगली तुमची मैत्री असताना अचानक आता तन्वी तुमच्याशी इतकं दुसरेपणाने का वागते? एवढा तुमचा रागराग का करते? तेव्हा सायली सांगते की सर, लहानपणी ज्यावेळी आश्रमामध्ये माझा पहिला वाढदिवस साजरा केलेला मधुभाऊने तेव्हा एक छोटीशी बाहुली मला दिली होती आणि ती तन्वीला खूपच म्हणजे प्रियाला खूपच आवडली होती. परंतु मधुभाऊंनी ती बाहुली माझ्यासाठी आणलेली असल्यामुळे मी तिला दिली, परंतु मधुभाऊने ते देण्यास नकार दिलता आणि तिथूनच तन्वीचा म्हणजे प्रियाचा माझ्यावरचा राग वाढतच गेला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही हळूहळू मोठे होत गेलो. मी सर्व काही आश्रमाची जबाबदारी स्वतःवरती घेतली होती. माझ्याकडून जेवढे काही प्रयत्न होत होते तेवढं काही करून मी आश्रमासाठी मुलांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत होते. आणि प्रियाला मात्र याची जाणच नव्हती. प्रियाला बाहेर फिरण्याची, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाणे, भारीतले कपडे घालण्याची सवय लागली होती आणि त्यासाठी प्रिया गुपचूपपणे मधुभाऊंचे किंवा आम्ही जे कामासाठी ठेवलेले पैसे असायचे ते सुद्धा चोरायची आणि तिथूनच मधुभाऊंचा प्रियाबद्दलचा खूप जास्त राग वाढत गेला आणि प्रियाचा असा गैरसमज झाला की मधुभाऊ फक्त आणि फक्त माझ्यावरतीच खूप जास्त प्रेम करतात आणि त्यामुळेच ते प्रियाचा राग करतात. परंतु हा प्रियाचा गैरसमज झाला होता. खरं तर याची सुरुवात मधुभाऊंनी दिलेल्या त्या बाहुलीपासूनच झाली आणि प्रिया आत्ता सुद्धा माझा इतका तिरस्कार करते की मला त्रास देण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. खरं तर या सर्वांसाठी मीच कारणीभूत आहे असं म्हणत सायली स्वतःलाच दोष देत असते. परंतु अर्जुन म्हणतो, मिस सायली, काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यासाठी स्वतःला जबाबदारीही धरायचं नसतं किंवा ती आपल्यामुळेच होते असं सुद्धा मानून चालायचं नसतं. तन्वी, तिचा तुम्ही जास्त विचार करू नका. आणि अर्जुनला अचानकपणे लक्षात येतं की लहानपणी तन्वीला सुद्धा बाहुल्या खूपच आवडायच्या. अर्जुनच्या तो प्रसंग लक्षात येतो की अर्जुनच्या हातातील बाहुली घेण्यासाठी तन्वी खूपच रडली होती आणि त्यानंतर अर्जुनने स्वतःच तन्वीला ती बाहुली दिली होती आणि त्यानंतरच तन्वी आनंदाने गेली होती. अर्जुनच्या अचानक तो प्रसंग लक्षात येतात अर्जुन दुसऱ्या दिवशी चैतन्यला एका टेडी बिअरच्या शॉपमध्ये घेऊन जातो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, आपण इथे कशासाठी आलो आहोत? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सायलीसाठी एक टेडी बिअर घ्यायचा आहे. तेव्हा चैतन्य हसायला लागतो. तेव्हा अर्जुनला चैतन्याचा राग येतो आणि तू जरासा गप्प बसशील का म्हणतो. तर चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, सायली वहिनी काय 4-5 वर्षाच्या लहान मुलगी आहेत का? त्यांना हा तुला गिफ्ट द्यायचंच असेल तर एखादी खूप छान अशी मोठी वस्तू दे. तेव्हाच अर्जुनच्या डोक्यात मध्ये प्रकाश पडतो. अर्जुन मनात विचार करायला लागतो की मिस सायलींच्या सर्व काही सवयी तर तन्वीसारख्याच वाटतात. म्हणजे लहानपणी तन्वीला जशी ज्या ज्या गोष्टींची आवड होती सेम त्याच गोष्टी आता मिस सायलीला आवडतात आणि घरातील सर्वच जण असे म्हणतात की मिस सायली सेम टू सेम प्रतिमात्यासारखं वागतात. प्रत्येक वेळी पूर्णाची सुद्धा तिला सुद्धा सायलीमध्येच प्रतिमात्या दिसतात. नाही, याचं कनेक्शन तन्वीशी तर नसेल का? आणि ज्यावेळेस मिस सायली मला बोलत होत्या तेव्हा त्यांनी तर असा उल्लेख केला होता की ज्या वर्षी मिस आपली तन्वी हरवली होती त्याच वर्षी नेमक्या सायली मधुभाऊंना एका मंदिरामध्ये सापडल्या होत्या. म्हणजे मिस सायली खरा तन्वी तर नसतील ना? मग जी तन्वी रविराज किल्लेदारच्या घरी राहते ती कोण आहे? याचा सर्वांचा शोध मला घ्यावा लागेल असं म्हणत अर्जुन सायलीसाठी गिफ्ट न घेता चैतन्याला म्हणतो की आपण परत निघूया, मला काहीतरी काम आठवलं आहे. आणि तो पटकरने जेलमध्ये धाव घेतो आणि तो मधुभाऊंची भेट घेतो. अर्जुनला पाहताच मधुभाऊ खूपच खुश होतात आणि म्हणतात की काय झालं, तुम्ही इथे अचानक कशी काय माझी भेट घेण्यासाठी आला? किंवा काही प्रॉब्लेम तर नाही ना? प्रियाने काही केलं आहे का? आणि माझी सायली कशी आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्ही जास्त काळजी करू नका. मी फक्त तुम्हाला काही माहिती विचारण्यासाठी आलो आहे आणि सायली ठीक आहे.
खरं तर मी सायली आणि प्रिया या दोघींबद्दल विचारण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. परंतु तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त थोडीशी माहिती हवी आहे. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना प्रश्न विचारत म्हणतो, की ज्यावेळी प्रिया आणि सायली असं मी सायलीच्या तोंडून ऐकलं, की ते दोघीही एकाच वर्षी आश्रमामध्ये आल्या होत्या. मग ज्यावेळी आश्रमामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांचं वय काय होतं? तेव्हा मधुभाऊ सांगतात, की प्रियाचं वय 6 वर्ष होतं आणि सायलीचं 5 वर्ष. त्या दोघींमध्ये फारशा वयाचा फरक नाही. ती प्रिया फक्त सायलीपेक्षा 1 वर्षानेच मोठी आहे. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मग प्रिया तुमच्या आश्रमामध्ये येण्याआधी ती आधी कोणत्या आश्रमामध्ये राहिला होती का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही. अर्जुन म्हणतो, त्यांच्या वयामध्ये जास्त फरक नाही तो ठीक आहे. परंतु त्या नेमक्या तुम्हाला किती साली म्हणजे किती वर्ष आधी भेटल्या होत्या? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साधारण सायली मला 20 वर्षापूर्वी एका मंदिरामध्ये भेटली होती. तिला तिच्या कोणाचं तरी आईवडिलांचा वगैरे ॲक्सिडेंट झालेला होता आणि ती खूप रडत होती. मग मी तिला आश्रमामध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा प्रिया तिथेच होती. म्हणजे मला असं वाटतं आणि माझ्या माहितीनुसार प्रिया 1 वर्ष आधी सायलीच्या 1 वर्ष आधी 21 वर्षाच्या आधी प्रिया आश्रमामध्ये आली होती. आता अर्जुनच्या बरोबर लक्षात येतं, की प्रियाच खोटी तन्वी आहे. कारण 20 वर्षापूर्वीच प्रतिमात्या आणि रविराज काकांचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे. मग ही प्रिया आहे तरी कोण? आणि ती असं रविराज काकांच्या घरी आली तरी कशी? सिनियरने सर्व काही चौकशी केली होती मनाला आणि ते DNA रिपोर्ट मग त्याचं तो पुरावा तर दिलेला होता. मग खरं कनेक्शन काय आहे? प्रिया नक्की आहे तरी कोण? याचा शोध लवकरात लवकर घ्यावा लागेल. असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंची भेट घेतो आणि प्रियाच्या शोधामध्ये तडकपणे निघतो. तर आता मधुभाऊंनी एक पुरावा दिलेला असतो अर्जुनच्या हाती, की सायलीच खरी तन्वी असल्याचा. तर आता अर्जुन प्रियाची माहिती कशी काढणार आणि सायलीच खरी तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा आता सर्वांसमोर कसा करणार हे तर आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत.